सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोला राजाधिराज श्रीरामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। काल आपण ऐकलं की हे सगळे आता आलेत चित्रकूट पर्वतावरती आलेले सगळे अयोध्येतून भरत सैनिकांसह आलेला आहे. पण त्याच्यामध्ये वसिष्ठ मुनी, सुमंत्र आणि सगळ्या माता आहेत, अयोध्येतले नगरवासी आहेत, सगळे आहेत आणि 4 भाऊ एकमेकांना भेटून आनंदोत्सव साजराही करतात आणि इकडे त्यांना पूर्वीच्या ज्या वाईट घडलेल्या घटना आहेत त्यांचंही स्मरण होऊन त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. पण हे 4 भाऊ एकत्र आलेत पित्याच्या मृत्यूनंतर. सर्वांना, सगळ्या अयोध्यावासी काय किंवा सुमंत्र वसिष्ठ काय, सगळ्या माता काय, सगळ्यांना अतिशय आनंद झालेला आहे की हे सगळे भाऊ एकत्र दिसतात. बोलताना मोठ्या प्रेमाने सगळेजण भेटतात एकमेकांना. आणि आता हळूहळू आता भरत श्रीरामांकडे येता येताच त्याच्या अंगातलं अवसान संपतंय का माहिती का. त्याच्या मनात हा विचार नव्हता आधी की मी राज्य करायचं. इतका दुष्ट तो नाहीच कधी. पण आता हे समजवायचं कसं. आईने एवढा मोठा गोळ घातलेला आहे, हे कसं काय लोकांना कळेल असं त्याला सारखं वाटत होतं. आणि म्हणून आता श्रीराम समोर दिसत आहेत आणि त्याच्या अंगातलं बळ हळूहळू नाहीसं होत चाललेलं आहे. आणि तो श्रीरामांना पाहून इतका कमालीचा तो लज्जित होतोय. तो जवळजवळ आता दुर्बल झाला आणि श्रीरामांच्या समोर येईपर्यंत तो कोसळलाच. अतिशय उदास झाला होता. श्रीरामांनी त्याला उठवलं, प्रेमाने त्याला जवळ घेतलं, आपल्या हृदयाशी धरलं, जवळ बसवून त्याला अनेक प्रश्न विचारले. पहिली गोष्ट म्हणजे तू एवढा उदास का आहेस बाबा, काय झालं,
तुझ्या काही मनाविरुद्ध झाले का? कारण भरत आजोळी असताना श्रीराम वनवासात आलेत. म्हणजे काय असतं, आता एकत्र कुटुंब म्हटल्यानंतर कोणाच्या मनात नक्की काय आहे? भरताच्याच मनात आहे का त्याच्या आईच्या मनात आहे? मनुष्य अनेक वेळा विचार करतो की काही सांगू शकत नाही ना. म्हणजे असंही नाही तसंही नाही. आता भरताचं प्रेम हे हळूहळू आता दिसायला लागलंय, पण भरत जर आजोळी गेलेला आहे तर काहीच कल्पना नाही आहे. त्याच्यामुळे श्रीराम त्याला विचारतायत की बाबा तू एवढा उदास का आहेस, काय घडलंय असं? आणि भरताच्या मनात एक वेगळीच गोष्ट आहे. काय आहे तर आपण श्रीरामांना फसवलंय का? माझ्या तर मनात काही नव्हतं राज्य करायचं, पण अशी वेळ का आली? कोणतं मी इतकं पूर्वी पाप केलंय की माझ्यावर अशी वेळ आली की इतके प्रिय असे माझे श्रीराम आणि त्यांना वनात पाठवून मी राज्य करावं, असं का बरं माझ्यावर लादलं गेलंय? तर श्रीरामांनी त्यांना खूप प्रश्न विचारले. आधी हृदयाशी धरलं की तू तुझा आवेग दुःखावेग तू शांत कर, कारण तू राजघराण्यातला आहेस, सगळ्यावर कसं नियंत्रण हवंय आपल्याला. मग तू उदास का आहेस? आपले पिताजी कसे आहेत? काय झालं? ते आता कुठे दिसत नाही आहेत. आणि काय केलंय, माता आणि सगळं सैन्य वसिष्ठ ऋषी यांना मागे थोडंसं सोडून तो आलेला इथे सुमंत्रांना बरोबर घेऊन शोधायला आलेला आहे की नेमके श्रीराम कुठे. आणि मग नंतर ते तिथे पोहोचल्यानंतर हे दुरून बघतात, हे मागणं गेलेले आहेत तिथे. त्याच्यामुळे भरत एकटाच आलाय का? सैन्य तर त्यांना दिसलं, पण बाकीचं कोण कोण आलंय हे दिसलं नाही. आणि म्हणून त्याला विचारलं श्रीरामांनी, माता आपल्या कशा आहेत? तू त्यांची काळजी घेतोयस की नाही? पिताश्री कुठे आहेत? आणि तू धर्मतत्पर आहेस ना? काही चूकभूल करू नकोस, म्हणजे झालं. धर्माने वाग. राज्याबद्दल प्रश्न विचारले, आर्थिक परिस्थिती कशी आहे, राज्याचे व्यवहार कसे चालले आहेत, सगळं व्यवस्थित पार पाडतोयस ना? त्यांना काहीच कल्पना नाही ना इथे काय काय झालंय ते. असे सगळे प्रश्न विचारले आणि भरत काही कशावरच फार काही बोलू शकला नाही तो. आणि मग श्रीराम तो काहीच बोलत नाही आहे म्हणून त्याला विचारलं, बाबा रे, तू मला मोकळ्या मनाने सांग की तू आत्ता वनात परत का आलेला आहेस? काय तुझा उद्देश आहे? तुला काय हवं आहे माझ्याकडून? भरत काही बोलला नाही, पण आता तो विचार करायला लागला. आणि मग त्यांनी शेवटी सांगितलं, त्याला आवरेना, त्याला दुःख आवरेना. आणि तो म्हणाला की आपले पिताश्री शेवटी पुत्र शोकाने गेलेले आहेत, जे व्हायचं होतं तेच झालेलं आहे. तुम्ही इकडे आल्यावर ते जिवंतच राहू शकणार नव्हते. आणि एक लक्षात घ्या की माझ्याबद्दल जी बातमी उठली आहे की मी राज्य करणार आहे, मी तुमचा दास आहे, मी कायम तुमच्या पायाशी आहे, मला राज्य अजिबात नको आहे, कृपा करा. आणि आता स्वतः आपण ते राज्य ग्रहण करायला चला, राज्याभिषेक करून घ्या, कृपा करा माझ्यावर. ही मी अगदी भीक मागत आहे आपल्याला. आणि आपल्या सगळ्या मातासुद्धा आलेल्या आहेत, त्या आता येतीलच इतक्यात आणि त्या तुम्हाला न्यायला आल्या आहेत. त्यांचं तरी तुम्ही आज्ञा पाळणार की नाही? मी आपल्या चरणांवर मस्तक ठेवतो, तो म्हणाला. पुन्हा पुन्हा मी याचना करतो, मला राज्य नको आहे, आपण स्वतः राज्य ग्रहण करावं, असं म्हणाला. आणि हमसून हमसून ते श्रीरामांच्या गळ्यात पडून रडू आला. त्याला पुन्हा श्रीरामांनी जवळ घेतलं आणि म्हणाले, बाळा तूच सांग की राज्य ग्रहण करण्यासाठी केवळ राज्य ग्रहण करावं तू म्हणतोस म्हणून का मी पित्याच्या आज्ञेचं उल्लंघन करायचं आहे का? ते तूच सांग, तू काय केलंयस तू? आणि त्याने सगळं वर्णन केलं ना, मला नको आहे राज्य, माझी माता कैकेयी अतिशय दुष्ट आहे, तिने हे अगदी घृणास्पद कार्य केलेलं आहे, कृत्य केलेलं आहे. तर श्रीराम त्याला सांगतायत, अज्ञानाने तू काही बोलू नकोस, अज्ञानवश होऊन तू आईची निंदा करू नकोस अजिबात. माता ही अतिशय परमेश्वराच्या ठिकाणी असते. आणि एक लक्षात ठेव
पित्यानी 2 आज्ञा केलेल्या आहेत. भरत राज्य करणार, राम वनवास करणार आणि पिताश्री आता नाही आहेत. म्हणजे त्यांच्या मागे आपल्याला या आज्ञा कठोरपणे पाळल्या पाहिजेत, नाही तर ते नरकात जातील. त्याच्यामुळे तुला तुझी आज्ञा पाळली पाहिजे आणि मला माझी आज्ञा पाळली पाहिजे. ही आज्ञा जरी मला ब्रह्मदेवानी सांगितलं येऊन की ते राज्य ग्रहण करा, तरी मी ऐकणार नाही आहे आणि मी आज्ञा वडिलांची मोडणार नाही आहे. 14 वर्षानंतर वनवास संपल्यानंतर परिस्थिती असेल तर मी राज्य ग्रहण करीन. तुला सांगतो आहे, तुला आश्वासन देतो आहे. हां, आणि काय झालं, हे सगळं बोलणं संपलं. पुन्हा त्यांना आठवण झाली बिचाऱ्यांना, श्रीराम लक्ष्मणाला सुद्धा. आणि श्रीराम घरात नसताना, भरत आजोळी असताना तिथून येऊन ह्या पित्याचं निधन बघावं लागलेलं आहे. म्हणजे सगळा इतका मोठा अनर्थ झालेला आहे. आता 4ही भाऊ वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून एकमेकांच्या गळ्यात पडून अतिशय शोकाकुल झालेले आहेत. हमसाहमशी रडायला लागले. आणि हे सगळं दृश्य पाहून मातांनाही शोक आवरेना. वसिष्ठ मुनींपासून सुमंत्रांपासून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिलेले आहेत. आणि मग हे वृत्त कळलं मात्र. आणि श्रीरामाने काय केलं, मोठा मुलगा आहे तो, ज्येष्ठ पुत्र आहे, मंदाकिनी नदीवर गेला. काय पूर्वीची परंपरा आहे की आपण घरात नसताना जर काही निधन झालं असेल, हां, तर ज्या दिवशी कळलं जिथे असू तिथे जलांजली व्हायची आणि पिंडदान करायचं. मानस पूजा म्हणतात याला. तर मंदाकिनी नदी जवळ होती. मंदाकिनी नदीच्या तीरावर जाऊन श्रीरामांनी जलांजली दिली. तिथे हे सगळे भाऊ गेले. तोपर्यंत हे सगळेजण मागून येतच होते, यायला लागले की हे तिथे स्थिरावले आहेत, तर आता आपण निघूया. आणि मग नदीवर जाऊन जलांजली दिली आणि श्रीरामांनी सांगितलं की पिताश्री, तुमच्या सेवेसाठी हे जल मी समर्पित करत आहे. मग श्रीरामाचं हे पिंडदान बघितलं आणि वसिष्ठ, 3 माता, सुमंत्र सगळे पुढे आले आणि अतिशय सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सगळं वातावरण अगदी शोकाकुल होऊन गेलं. कुणालाही शोक आवरेना. ते सगळं झालं आणि वसिष्ठ म्हणतायत की खरं सांगू का, माझ्याही मनात श्रीरामा तेच आहे, म्हणून मी आज स्वतः इथे आलो आहे. मला माहीत नाही तू किती त्या गोष्टीचं पालन करणार आहेस ते. म्हणून वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की श्रीरामा, पित्याच्या निधनानंतर केवळ ज्येष्ठ पुत्रांनीच राज्यकारभार करायचा असतो. ते धर्मपर आहे, ते सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून तू राज्य ग्रहण कर. हाच रघुवंशीयांचा धर्म आहे. आजपर्यंत रघुवंशात काय झालं, मोठ्या मुलांनी राज्यावर बसायचं. काय वसिष्ठांनी सांगितलं, कनिष्ठ पुत्र जो आहे, तो कनिष्ठ पुत्र, लहान मुलगा, ते राज्य करू शकत नाही. ते अयोग्य असतं, धर्माला धरून ते नाही आहे. श्रीराम म्हणाले, पित्याच्या आज्ञेत आता बदल होणार नाही, कारण ते पिताश्री नाही आहेत. त्यांना विचारून एखाद वेळेस बदल झाला असता. माझ्या अयोग्य वागण्याने त्यांना नरक मिळायला नको आहे. भरत म्हणाला, जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी इथं जमिनीवर पडून राहणार. हे प्रेम बरं का, भावाभावांमधलं प्रेम. अक्षरशः त्या 2 भावांचा हा संवाद ऐकून इतके सगळेजण गहिवरून गेले की किती हे प्रेम. अगदी एखाद्या लहान मुलासारखं म्हणाला की जोपर्यंत तुम्ही अयोध्येला येत नाही तोपर्यंत मी इथे असाच पडून राहणार आहे. श्रीरामांना अगदी प्रेमाचं भरतं आलं आणि म्हणाले, मी तुझं अरे काय वाईट केलंय, काय करतोय मी तुझं वाईट भरता, तुला कळत नाही आहे का मी तुला काय सांगतोय, तुझं मी काहीच वाईट करत नाही आहे. आणि हे बघ, तू राजघराण्यातला आहेस ना, तुला हे शोभत नाही, असं वागू नकोस. उठ आणि
ताबडतोब अयोध्येला निघून जा. राज्य करणं हा तुझा धर्म आहे, कारण पित्याची आज्ञा आहे ती. बाकी कोणी काहीही सांगेल, पण तुला आणि मला पित्याची आज्ञा पाळली पाहिजे. त्या पित्याच्या आज्ञेमध्ये भरताचं नाव आहे आणि रामाचं नाव आहे. ते तसंच आपल्याला कठोरतेने पाळावं लागेल. ते दोघं अत्यंत अनुपम प्रेम, अनुपमा, त्याला उपमाच नाही, इतकं सुंदर प्रेम त्यांचं. आणि असे ते तेजस्वी भाऊ, अत्यंत रोमांचकारी ती त्यांची भेट आणि प्रेमाचं बोलणं ऐकलं. आणि महर्षींना, वसिष्ठांना अतिशय आश्चर्य वाटलं. सर्वांना इतका आनंद झाला की केवढं हे प्रेम आहे. वसिष्ठांनी एक सल्ला दिला, सरळ सल्ला दिला वसिष्ठांनी, की मोठा बंधू सांगतोय ते भरता तुला ऐकलं पाहिजे, तेच योग्य आहे. कारण वसिष्ठांचं कसं आहे की शेवटी काय आहे, सुवर्णमध्य साधायचं आहे, एकच एक वाद तिथे चालू द्यायचा नाही आहे. आणि त्यांना माहिती आहे की भरत आता भावनेच्या टोकाला गेलेला आहे. जर श्रीराम जर असं सांगतो आहे की वडिलांची आज्ञा मोडायची नाही, तर आपण आता भरताला समजावलं पाहिजे. अतिशय त्यांना आनंद झाला आणि त्यांनी भरताला सांगितलं की श्रीरामांचं म्हणणं ऐकावं, तरच पित्याच्या आत्म्याला शांती लागणार आहे. हे बरोबर आहे. आणि भरताने आता अयोध्येला चलावं आणि राज्य करावं. श्रीराम म्हणाले, भरता तू काही काळजी करू नको, अमात्य, मंत्री, वसिष्ठ मुनी आहेत लक्ष घालायला. या सगळ्यांच्या मदतीने अगदी तू सहज राज्यकारभार करणार आहेस. भरताचं म्हणणं, राज्यकारभार करणार आहे, करू शकणार नाही हा प्रश्नच नाही आहे, पण मला ते राज्य करायचं नाही आहे. हां, त्यांनी शेवटी वसिष्ठ मुनी पण म्हणतात, श्रीराम प्रभू पण म्हणतात, पाळायलाच पाहिजे. म्हणून भरताने आज्ञाधारकपणा दाखवला आणि अतिशय करुण स्वरात तो म्हणाला. काय म्हणाला? कृपया तुमच्या पादुका मला द्या. त्या पादुकाच या जगाचा योगक्षेम निर्वाह करणार आहेत. मग श्रीराम आता त्याला इतकं कष्टवलं आहे भरताला, ऐकलं त्यांनी त्याचं. त्याला एकदा पादुकांवर श्रीराम चढले आणि मग त्या भरताच्या स्वाधीन केल्या. भरत म्हणाला, श्रीरामा लक्षात घ्या, मी पण 14 वर्ष जटा वल्कल धारण करणार आहे, मुनिवेश धारण करणार आणि फळामुळांवरच भोजन करणार आहे मी. आणि तुमच्या येण्याची प्रतीक्षा करणार आहे. नगराबाहेर राहणार आहे मी, नगरामध्ये आलिशान महालात राहणार नाही आहे. आणि तुम्ही येईपर्यंत पादुकांवरच राज्याचा भार ठेवणार, मी नाही घेणार तो भार. 14 वर्ष शांतपणे मी वाट पाहीन. लक्षात ठेवा श्रीरामा, 14 वर्ष ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी तुम्ही जर परत आला नाहीत तर मी अग्नी प्रवेश करीन. मला त्यापेक्षा जास्त सहनच होणार नाही. श्रीरामाने स्वीकृती दिली, मानलं, त्याचा स्वीकार केला. भरत आणि शत्रुघ्न यांना पुन्हा एकदा हृदयाशी धरलं. अतिशय प्रेमळ होते श्रीराम. शपथ घेऊन त्याला सांगितलं की माझी शपथ आहे तुला, तू कैकेयी मातेशी प्रेमाने वाग. तुला मी हे कायमचं सांगतोय की कैकेयीचा राग मनात धरू नको. हे सगळं नियतीमुळे होत असतं, नियतीचा खेळ आहे हा. मग भरताने ते मान्य केलं आणि हत्तीवर पादुका ठेवल्या. सगळेजण निघाले. वसिष्ठ ऋषी सगळेजण निघाले. सर्व माता, वसिष्ठ ऋषी आणि सगळ्या माता यांचे चरण स्पर्श केले या तिघांनी, श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेनी. आणि सगळे निघाले अक्षरशः. हे इकडे अयोध्येकडे आणि ते तिकडे कुटीत, पण सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. आणि तसेच ते मागे फिरले. त्याला काही इलाजच नव्हता. कितीही वाटलं की आपण इथे राहावं. शेवटी अयोध्येला जाण्यापूर्वी मंदाकिनी नदीला सर्वांनी नमस्कार केला. आणि परत आता ते आधी येण्याआधी आलेच होते भारद्वाजांकडे. कारण काय, भारद्वाजांना विचारलं ना की हे कुठे आहेत श्रीराम, लक्ष्मण. भरतानी भारद्वाजांना विचारलं होतं. परत ते भारद्वाज ऋषींच्या आश्रमात आलेले आहेत आणि तिथे सांगितलं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अशी अशी आमची भेट झाली. तर भारद्वाज ऋषींनी विचारलेलं आहे काय की
राम भरत भेट याबद्दल मला जरा सांगा, कारण ऋषींनी सांगितलेलंच होतं की कैकेयीला दोष देऊ नकोस, तू कैकेयीला तू दोष देऊ नकोस असं आधीच सांगितलेलंच होतं भरताला. म्हणून त्यांनी मुद्दाम विचारलं की राम भरत भेट कशी झाली. सगळा इतिवृत्तांत सांगितला आणि आम्ही पादुका घेऊन आता अयोध्येला चाललो आहे. त्या पादुकाच हे राज्य करणार आहेत. श्रीरामांचा निर्णय दृढ आहे, ते अजिबात आपल्या निर्णयापासून हलत नाहीत. या सुवर्णभूषित पादुका आता अयोध्येला राज्य करतील. आणि मग काय केलं, पुन्हा त्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये थांबले एक रात्र आणि गंगा यमुना नद्यांमध्ये त्यांनी स्नान केलं. आणि दुसऱ्या दिवशी या शृंगवेरपूरहून ते आता परतीला जायला निघालेले आहेत. आता अयोध्येत आल्यावर त्या ज्या पादुका आणल्या आहेत भरतानी, तर त्याची स्थापना होणार आहे आता. तर काय केलं, आधी त्यांनी मातांना बरोबर आणलं होतं. भरताला काही आता अयोध्येत राहायचं नाही आहे. जवळच एक नंदीग्राम म्हणून आहे, तिथे तो वनासारखा प्रदेश आहे. तिथे भरतानी राहण्याचं कबूल केलेलं आहे ना, की जोपर्यंत श्रीराम या राज्याचा लाभ घेत नाही तोपर्यंत मी सुद्धा राज्याचा लाभ घेणार नाही आहे. मी राजा बनून ऐटीत राहणार नाही आहे महालात वगैरे, मलाही ती सुख भोगायची नाही आहे. मग भरतानी काय केलं, माता बरोबर होत्या, मातांना अयोध्येत पोहोचवलं आपल्या महालांमध्ये त्यांच्या. आणि सगळ्या गुरुजनांची आज्ञा घेतली, की स्वतःचा विचार सांगितला की मी रामाला सांगितल्याप्रमाणे असं असं करणार आहे, करू ना असं. तर सगळ्या ऋषीमुनींनी आज्ञा दिली की तू आता नंदीग्रामामध्ये पादुका स्थापन कर. तो पादुका स्थापन करण्यासाठी नंदीग्रामाला गेला. त्यांनी ते जाताना त्या पादुका डोक्यावर घेतल्या आणि त्यांना अगदी अतिशय आनंदाची गोष्ट त्याला वाटली. तिथे पोचल्यावर आसन तयार केलं, आसनावरती आसन सुशोभित केलं, त्याच्यावरती पादुका स्थापित केल्या. आणि त्या पादुका स्थापन करताना तो म्हणाला की हे बंधूंचं उत्तम राज्य आहे, माझं नाही. जे त्यांनी माझ्याजवळ ठेव म्हणून ठेवायला दिलं आहे ते मी या नंदीग्रामात सिंहासनावर शरणपादुकांच्या रूपाने स्थापन करतोय. या पादुकांचा श्रीराम येईपर्यंत या पादुकाच राज्य करणार आहेत. त्यांच्यावर मग छत्र धरलं, छत्र बांधलं त्याच्यावर, आणि या पादुकांवरच राज्यात धर्मस्थापना होईल. मी फक्त काय आहे, या राज्याचा रक्षक आहे. तिथे कोणी नव्हतं, पण तो बोलत होता परमेश्वराशी बोलल्यासारखं, शपथ घेतल्यासारखं, प्रतिज्ञा घेतल्यासारखं तो बोलत होता. आणि त्यावेळेस असंच होतं माहिती आहे, जे तोंडातनं निघेल, एकटा असो का दुखटा असो, कोणी ऐकलं नाही म्हणून काय झालं, पण तसंच वागायचं. जो विचार मनात येईल धर्माला धरून तसंच वागायचं. आणि मग त्याने मुनिवेश धारण केला आणि आता तो एकटा नंदीग्रामामध्ये राहू लागला. पुढे आता वनामध्ये आलो आहे आपण परत. तर आता काय झालं माहिती का, की यांनी खरं म्हणजे चित्रकूटावर जमीन किती छान आहे, फळमुळं कंद भरपूर आहेत, समोरून मंदाकिनी नदी वाहते, इतकं सुंदर दृश्य आणि गारगार वातावरण, संध्याकाळचं सूर्योदय सूर्यास्त पाहायला मिळतात. अतिशय पवित्र वातावरण, रमणीय वातावरण. श्रीरामांना तर वाटलं होतं की आता आपण इथेच कायमची कुटी बांध. त्यांनी कुटी बांधून हे सुद्धा केलं होतं, वास्तुपूजासुद्धा केली होती. पण आता काय झालं माहिती का, हे सगळेजण आले तिथे हे करायला, काय भेटायला आले ना सगळे अयोध्यावासी. आता श्रीरामांना काय आहे की याचा रस्ता धरायचा आहे, आपल्या कर्तव्याचा रस्ता धरायचा आहे त्यांना. कशात भावनांमध्ये वगैरे अडकून त्यांना तर चालणार नाही आहे. तर त्यांनी काय केलं, त्यांनी विचार केला की हे सगळे आले आणि अजून तेच विचार घोळत आहेत. काय हे, मी वनात आलो, काय झालं, पिताश्री गेले,
त्यांचं निधन झालं. किती दुःखद प्रसंग. आणि सगळे भेटले, सगळ्या माता भेटल्या. असे त्यांचे हे चेहरे पाहून अतिशय दुःख झालं. आपल्या माता म्हणजे कशा, आपल्या मनामध्ये कोणतं त्यांचं रूप असतं. अतिशय दुःख झालं. हेच सगळे विचार घोळत होते. आणि श्रीरामाला तर काय करायचं होतं, आयुष्यभर कर्तव्य कर्म करायचं होतं केवळ. त्या सगळ्यापासून आपण विचलित होत आहोत आणि मनाला शांती लागत नाही आहे. म्हणून त्यांनी काय निर्णय घेतला की आता सगळे सुहृद, आपले सगळे नातलग इथे आपल्याला भेटून गेलेत. अयोध्या नगरी आली होती सगळी आणि त्यांना आपण इथे भेटलो. आता इथे खूप आठवणी जमा झाल्यात. जरा वेगळ्या वातावरणात जायला पाहिजे आपल्याला. म्हणून इथून निघून आता पुढे जावं आपण. कितीही तिथे अरण्य असो का अजून घोर तिथे श्वापद असोत, काही असो, पण हे वातावरण नको आता घरचं. आणि म्हणून ते आता पुढे पुढे जायला निघालेत. तर पुढे एक आश्रम लागला. तिथे तो आश्रम होता अत्री ऋषींचा आश्रम. आणि काय माहिती का, सगळ्यांची साधना एवढी अफाट आहे, सर्वांची साधना एवढी अफाट आहे की सगळ्या ऋषीमुनींना माहिती आता श्रीराम येणार. जणू काही म्हणजे श्रीराम हे विष्णू आहेत हेही सगळ्यांना माहिती. आणि जणू काही आपलं रक्षण करण्यासाठीच ते आता येणार आहेत. सगळ्यांनी विसावा टाकला होता. सगळ्या ऋषीमुनींना माहिती आहे. त्याप्रमाणे ते तयारीतच होते. आणि त्यांनी स्वतःची कामही करून घेतली. यांना त्यांनी मार्गदर्शनही केलेलं आहे. आता त्या अत्री ऋषींच्या आश्रमात आले. अत्री ऋषींना खरोखरीच असं वाटलेलं आहे की इतकी तरुण वयात, म्हणजे जो अगदी ह्याचा काळ असतो की काय करून काय नको, आजची तरुण मुलं विवाह वगैरे झाल्यावर अजून जोम येतो की आता काय काय, म्हणजे सगळी सृष्टीच ठेंगणी होऊन जाते आणि खूप जोम येतो अंगात. अशा वयामध्ये हे इथे वनवास पत्करायला आलेत. काय मनावर संयम आहे, अत्री ऋषींच्या मनात आलं. आणि हे ऋषीमुनी अत्यंत मनाने सहृदय असतात, प्रेमळ असतात. त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे श्रीरामाला आणि लक्ष्मणाला अगदी जवळ बसवून घेतलं. आणि त्यांचं मनातलं म्हणजे माहिती असताना सुद्धा त्यांच्या मनातलं सगळं विचारलं. त्यांना क्षेमकुशल विचारलं. कारण तसंही दशरथ राजाचे संबंध ऋषीमुनींशी खूप होते. म्हणजे काय की दशरथ राजा जरी राज्य करत होता तरी त्याला तो अतिशय तज्ज्ञ होता सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे काय तर कधीही आकाशात तरंगणारा नव्हता. आपल्याला ऋषीमुनींचे आशीर्वाद पाहिजेत, आपल्याला शेजारच्या राज्यांशी संबंध म्हणजे आपल्या इतर राज्य लोकांशी मैत्री केली पाहिजे. राज्यकुशल म्हणजे झालं काम. आजकाल तरी असंच वाटतं, आपण हे करतो आणि चांगलं झालं काम, आपल्या जगाशी काही संबंध नाही. तसं नाही. तो अरण्यामध्ये जाऊन ऋषीमुनींना भेटून त्यांचे आशीर्वाद घेत असे. दशरथाचे खूप संबंध होते आणि त्याची मुलं म्हणून यांना ओळखत होते. दशरथाच्या घरी जेव्हा या मुलांचा जन्म झाला आजूबाजूला सगळीकडे ही बातमी पसरली होती आणि जणू काही श्रीरामांच्या येण्याची हे सगळेजण वाटच पाहत होते. अत्री ऋषींनी त्यांना जवळ बसवून घेतलं आणि अनसूयेला सांगितलं की या सीतेला तू जवळ बोलाव. मग सीतेला तिने हृदयाशी धरलं आणि तिला प्रेमाने सगळं विचारलं, अनेक प्रश्न विचारले. अत्री ऋषींनी सुद्धा या दोघांना अगदी हृदयाशी धरलं आणि त्यांना अत्यंत प्रेमाने सांगितलं की तुम्ही कसलीही काळजी करू नका, सगळा तुमचा प्रवास व्यवस्थित होईल. ज्या कामासाठी तुम्ही आले आहात तेही काम व्यवस्थित होईल. आणि मग काय झालं तर सीता गेली आता आतमध्ये अनसूयेकडे. अत्यंत प्रेमाने त्यांच्या गोष्टी सुरू झाल्या. सीतेने आधी अनसूयेला नमस्कार केला, या दोघांनी ऋषींना नमस्कार केला, त्यांचे चरणस्पर्श केले. आणि अनसूयेने सुरुवात केली, अगं सीते, या तरुण वयामध्ये तू बंधू बांधव सगळ्यांना सोडून तू इथे आली आहेस. मान प्रतिष्ठा स्त्रीची या जगातलं सगळं सोडून तू पतीच्या मागे सगळ्याचा त्याग करून या वयामध्ये पतीच्या मागे मागे आलेली आहेस. काय तुझं सौभाग्य आहे. पतीमुळेच
स्त्रीला काय होतो, स्त्रीचा अभ्युदय म्हणजे उन्नती होते, तिचा विकास होतो. आणि तू पतिधर्माचं पालन कर, तू पतिधर्माचं उत्तम पालन कर, म्हणजे तुला सुयश, संपूर्ण आयुष्यात यशच यश मिळेल आणि तू धर्म मिळवशील, धर्म प्राप्त करशील. सीतेनी रामाची स्तुती केली, खूप स्तुती केली. ती म्हणाली, अत्यंत परम दयाळू आहेत श्रीराम, परम दयाळू. मी इतका कोणी दयाळू पुरुष पाहिला नाही आजपर्यंत. जितेंद्रिय आहेत, धर्मात्मा आहेत आणि अतिशय इंद्रियांवर संयम आहे त्यांचा. पटकन कुणाला बोलत नाहीत ते. अशा दोघी अगदी अतिशय प्रेमाने बोलत होत्या. अनसूया अतिशय खुश झाली की तिला पतीबद्दलही प्रेम आहे. ती सासू कोण आहे हे सगळं विचारलं. तिने सांगितलं, माझी कौसल्य सासूची मी कधीही आज्ञा मोडत नाही. तिने जे जे सांगितलं आहे तेच मला तू सांगितलंस की पतिधर्माचा तू स्वीकार करून राहा, कुळाचा मान वाढव, तसंच मी करणार आहे. तिला काय केलं, सीतेला खूप हार, वस्त्र, आभूषणं दिली आणि ही सगळी घालून म्हणे तू राहायचंस. अंगराग दिला, म्हणजे अंगाला सुगंध येईल असं वनामध्ये आपण फिरतो तर ते लावून फिरायचं स्त्रियांनी. म्हणजे काय होतं, सुंदर असा सुवास येतो अंगाचा. आणि तिला अनेक शुभाशीर्वाद दिले. मग अनुसूयेने तिला विचारलं बरं का, कारण ती तशी तरुणच होती. सगळे तिला विचारलं की मला जरा तुमच्या विवाहाची गोष्ट सांग ना. तिला माहिती होतं तरी तिने विचारलं अगदी उत्कंठेने. सीतेने मात्र अतिशय मनावर प्रफुल्लित झाली ती मनाने आणि तिने सांगितलं की असं असं झालं आणि हे आले होते विश्वामित्र ऋषींबरोबर आणि ते शिवधनुष्य कसं कसं मोडलं वगैरे सांगितलं. ते शिवधनुष्याची सगळी कथा सांगितली. म्हणे इतका पराक्रम तर मी कुणाचाही पाहिला नाही. कित्येक राजे येऊन गेले, कोणालाही ते साधं इथलं तिथे थोडंसं अर्धासुद्धा इंच हलवायला सुद्धा जमलेलं नाही आहे कोणाला. ते यांनी एका दमात मोडून काढलं. अत्यंत पराक्रमी असून अत्यंत नम्र, अत्यंत दयाळू आहेत ते, असं सीता सांगत होती. अनसूया अतिशय खुश झाली. तिचं सगळ्यांबद्दल म्हणजे सासू सासरे दीर पती यांच्यावर इतकं निखळ प्रेम तिचं पाहून अनसूयेला तर अतिशय आनंद झाला. तिला आज्ञा केली की आता तू सगळे अलंकारांनी विभूषित हो, सगळे वस्त्र अलंकार एकदम सतत चांगली राहत जा, म्हणजे श्रीराम अत्यंत प्रसन्न होतील. त्याप्रमाणे तिने आज्ञा पाळली आणि ती अतिशय वस्त्रालंकारांनी विभूषित झाली. मग तिला श्रीरामांसमोर आणलं. श्रीराम बसलेच होते अत्री ऋषींबरोबर. अत्री ऋषींनी त्यांना अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं की इथे काय आहे, कशी परिस्थिती आहे वनामध्ये, कशाचं तुम्हाला काळजी घेतली पाहिजे, सीता बरोबर आहे, काय काय केलं पाहिजे, असं सगळं ते त्यांना सांगत होते. आणि श्रीरामांच्या समोर ती आली तर श्रीराम मनाने अतिशय प्रसन्न झाले. जे त्यांना हवं होतं ते केलं. मग अनसूयासुद्धा खुश झाली. आता श्रीरामांनाही अगदी लहान मुलाप्रमाणे सीता तिथल्या तिथेच दाखवते काय काय उपहार दिले अनसूया मातेनी, असं ती त्यांना दाखवते कौतुकाने. मग तिथेच त्यांनी काय केलं, रात्र तिथेच ते राहिले अत्री ऋषींकडे. बराच वेळ त्यांच्या सगळ्या चर्चा झाल्या आणि सकाळी उठल्यानंतर एक त्यांचा अग्निहोत्र होतं. मग ते अग्निहोत्र पूर्ण केलं. ते अर्ध सोडून जाऊ नये, काहीतरी विघ्न येतील म्हणून अग्निहोत्र त्यांनी पूर्ण केलं. आणि ते पूर्ण झाल्यावर आम्हाला आता जाण्याची आज्ञा द्यावी म्हणून त्यांनी ऋषीचरणांना स्पर्श केला, अनसूया मातेला प्रणाम केला आणि मग तुमची यात्रा शुभ हो ऋषींनी सांगितलं. स्वस्तिवचन केलं ऋषींनी, कारण इथून पुढचा मार्ग अतिशय कठीण आहे, राक्षसांचाच मार्ग येतो आणि माया इतकी आहे की समोर राक्षस दिसेपर्यंत कधी तो आपल्याला नष्ट करून टाकेल. तर म्हणे तुम्ही जागरूक राहा. आणि सगळ्यांना गॅरंटी होती रामाच्या ताकदीची, म्हणजे
अंतर्मनातून किती मंत्रांची सगळी ताकद होती, पुन्हा शस्त्रास्त्र सगळी येत होती, शस्त्रास्त्र चालवण्यासाठी मंत्र येत होते, आणि पुन्हा इतका असून घमेंड नव्हती, त्याच्यामुळे ते सगळे स्वतःला वाचवू शकत होते. सगळ्या ऋषीमुनींनी स्वस्तिवचन केलं की यांचा मार्ग सुखाचा होऊ दे, आणि पुढे ते निघालेत जायला. आता सावध राहायला सांगितलं, आशीर्वाद दिला आणि सुखरूप जा म्हणून त्यांना सांगितलेलं आहे. आता ते आलेत घोर अरण्यात. इथून पुढे काही नाही आहे, फारसं कौतुकाचं काही नाही आहे. आत्तापर्यंत हे जे होतं काय म्हणतात त्याला, चित्रकूट पर्वत वगैरे, तिथे थोडंफार ठीक आहे, म्हणजे आतून राक्षस येतील ही भीती होती, पण तरीसुद्धा तिथून बाहेर पडायला वाव होता. इकडे शृंगवेरपूर आणि इकडे जवळच अयोध्या, म्हणजे तिथून पळता येत होतं काही झालं तरी. परंतु आतमध्ये आता तसं नाही. एक तर जंगली श्वापद, आणि दुसरं म्हणजे काय आहे की राक्षसांची माया अफाट आहे. त्यामुळे इथे आता त्यांनी घोर अरण्यात प्रवेश केलेला आहे. तर आता पुढे आल्यानंतर काय झालं, अनेक आश्रम लागले ऋषीमुनींचे. पाहत पाहत ते पुढे जात होते. आता छोटे छोटे आश्रम लागले. भराभर त्यांनी ऋषींची दर्शनं घेतली आणि त्यांनी आशीर्वाद दिले. यांना सगळ्या ऋषींचे आशीर्वाद घेतले. काय माहिती का, एक यांची हे होती म्हणजे आंतरिक ताकदच की ते जिथे श्रीराम जातील ऋषीमुनींना भेटायला, एका ऋषींना भेटायला गेले की सगळे ऋषी आजूबाजूला येऊन त्यांच्या बसायचे आणि त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचे की नाही, तुम्ही सुखरूप जा, तुम्ही असं करा आणि तुमचं कल्याण होईल. म्हणजे त्यांना सगळं आतून माहितीच होतं की ही काहीतरी एक वेगळी ईश्वरी व्यक्ती आहे. तर जिथे जातील तिथे सगळे ऋषी त्यांना वेढा घालून बसायचे. म्हणजे त्यांना बरं वाटायचं यांच्या सानिध्यामध्ये. ऋषींची साधना अफाट आणि श्रीराम हे विष्णू रूपच आहेत, ते सगळं ऋषी जाणून होते. मग सगळ्यांनी असे अनेक ऋषींच्या छोट्या छोट्या आश्रमांमध्ये गेले ते अरण्यात प्रवेश करून, आणि नंतर त्यांना मंगलमय असे आशीर्वाद दिले. कारण तिथलं जीवनसुद्धा अतिशय कठीण आहे हे ऋषीसुद्धा जाणून होते, पण त्यांना एक माहिती होतं हे स्वतःची काळजी घेऊ शकतील. आता काय झालं, पुढे गेल्यावर मात्र अरण्य सुरू झालेलं आहे. यांना सावध राहावं लागलेलं आहे. हे निघालेत पुढे बरं का. आता काय झालं, हे दोन जे कुमार आहेत राम आणि लक्ष्मण, हे तापस वेशामध्ये आहेत, म्हणजे ऋषी मुनी वेश केलेला आहे त्यांनी. मग काय झालं, तर मुनिवेश केल्यामुळे हे दोन पुत्र आहेत आणि यांच्याबरोबर स्त्री आहे. हे कसं काय, तिथे एक राक्षस आला आणि तो मनाशी विचार करायला लागला, हे कसं काय, दोन मुनी वेशात असताना यांच्याबरोबर स्त्री कशी. तर तो म्हणाला, काय अकराळ विक्राळ शरीराचा होता, तो म्हणाला मी तुम्हाला खाऊन टाकीन, प्राशन करून टाकीन आणि हिला मी माझी पत्नी बनवतो असं म्हणाला. मग सीता एकदम खूप घाबरली. श्रीराम शांत राहिले. आता तो राक्षस विचारतोय की मला परिचय द्या. श्रीराम म्हणाले, आधी तुझा परिचय दे आम्हाला. तुला का असं म्हणावं असं वाटलं की मी हिला पत्नी बनवतो, तुझा परिचय सांग, तू कोण आहेस. मग तो घाबरला आणि म्हणाला, मी जव राक्षसाचा पुत्र आहे. मग खरं बोलला. आणि शतरुदा नावाची राक्षसीण माझी आई आहे आणि माझं नाव विराध आहे. काय झालं, मी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलंय, तुम्ही काही घाबरू नका, माझा काही वध होणार नाही.
ब्रह्मदेवानी मला वर दिलेला आहे, त्याच्यामुळे स्त्रीला जर तुमच्या इथे ठेवलं तर मी तुम्हाला प्राणदान करतो. सरळ सरळ हे बोल ऐका, म्हणजे काही कशाची मारण्याची वगैरे वेळच येणार नाही तुमच्यावर, असं त्यांनी सांगितलं. मग काय झालं की श्रीरामांनी काय याच्याशी काही फारसं बोलण्यात अर्थ नाही आहे असं समजावून घेतलं. हां, आणि श्रीरामांनी एक तीव्र असा बाण काढला आणि जबरदस्त मारला त्याला, नेम धरून घायाळ झाला तो. आणि तो घायाळ झाल्यामुळे तो विव्हळला आणि त्यांनी सीतेला धरायचा प्रयत्न केला. ती सुटली त्याच्या हातून आणि ती लांब जाऊन उभी राहिली. हां, त्याच्यानंतर तो चिडला आणि श्रीरामांवर धावून आला. त्यांच्याजवळ आलेला आहे तो, हातात त्याच्या शूळ आहे बरं का. आणि श्रीरामांनी त्या शूळाचे बघता क्षणी 2 तुकडे केले एका बाणाने. आणि मग काय केलं, राम आणि लक्ष्मण दोघांनीही त्याला तलवारींचे घाव घातले. तरी सुद्धा त्या अवस्थेत इतकं घायाळ झालं आहे, रक्त वाहत आहे, आणि त्या अवस्थेत त्यांनी मायावी मोठे हात केले आणि दोघांना 2 हातात पकडलं आणि पळायला लागला. हे म्हणाले करू दे जरा मजा. तर त्यांनी त्यांना घोर अरण्यात नेलं आणि सीता बिचारी मागे पळतीये आक्रोश करत की रामा लक्ष्मणा जरा थांबा, मला यायचं आहे, तुम्ही कुठे जाणार आणि मी एकटी काय करू, इथे दुसरं कोणतरी राक्षस येईल. तेव्हा त्यांनी काय केलं, दोघांनी मिळून श्रीरामांनी सांगितलं तू तुझ्या बाजूचा मी माझ्या बाजूचा त्याचा हात तोडून टाकतो. हात तोडल्यावर तो विव्हळला आणि तो खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी खूप मारलं, पण तो काही मरेना, अजिबात मरेना. इतकं मारलं त्याला लाथाबुक्क्यांनी की म्हणजे प्राणत्यागच करायला हवा होता, पण नाही झालं. मग श्रीराम म्हणाले याला आता एक मोठा खड्डा करून त्याच्यात पुरू, ही राक्षसांची ताकद आहे, परत तो नाही तर मागे येईल. लक्ष्मणाने खड्डा खणायला सुरुवात केली आणि आता तो राक्षस आहे ना विराध राक्षस, तो भानावर आला. तो म्हणाला मी मोहात होतो म्हणून मला कळलं नाही, ओळखलं नाही मी तुम्हाला, पण आता माझ्या लक्षात आलं की तुम्ही श्रीराम आहात आणि मला ना कुबेराचा शाप आहे, कुबेराचा शाप की तू राक्षस होशील. खरं तर मी कोण आहे माहिती आहे का, मी तुंबरू नावाचा गंधर्व आहे. आणि काय झालं, कुबेरांची मग मी याचना केली की मला असा शाप देऊ नका, काहीतरी सांगा मला त्याच्यावर उपाय. तर त्यांनी मला सांगितलं की श्रीरामांकडून तुला मृत्यू येईल या राक्षसी ह्याचा शरीराचा, आणि मग तुला पूर्वजन्म आठवेल आणि तू त्याच्यामध्ये जाशील. तर म्हणे रामाने विचारलं याला काय कारण आहे, तर त्यांनी सांगितलं रंभा नावाची जी अप्सरा आहे तिला मी भुललो आणि तिच्याशी समागम करण्यात गुंतलो. आणि मग काय झालं की कुबेराच्या सेवेला मी होतो सेवक म्हणून, तर मी वेळेवर जाऊ शकलो नाही. तो संतापला आणि त्यांनी मला शाप दिला. मी आता माझ्या लोकाला परत जातो, हां गंधर्व लोकाला मी आता परत जातो. मला तुम्ही खड्ड्यात गाडा म्हणजे माझं हे शरीर संपेल आणि आत्मा, मी म्हणजे कोण शेवटी आत्माच, तर मी आता गंधर्व लोकाला परत जातो. मग त्यांनी एक सांगितलं, पण त्यापूर्वी तुम्ही एक माझं ऐकून घ्या की तुम्ही चांगली माणसं आहात, तुम्हाला मदत करणारे, इथून पुढचा वाट दाखवणारे शरभंग ऋषी आहेत, त्यांना जाऊन तुम्ही भेटा म्हणजे तुम्हाला पुढची वाट दिसेल. कारण म्हणजे प्रत्येकालाच माहिती आहे बरं का, हा वनप्रदेश अतिशय घनदाट आणि अतिशय काळाक अभिन्न, म्हणजे कोण कसं एकटं श्वापद खातील नाहीतर राक्षस मारून टाकतील. आता त्याला त्याची चांगल्या जन्माची आठवण आली आहे म्हणून त्यालासुद्धा यांची काळजी वाटायला लागली. त्यांनी सांगितलं शरभंग ऋषींचा जो
आश्रम आहे इथून पुढे गेल्यावर, त्यांना जाऊन भेटा, त्यांचे आशीर्वाद घ्या, ते तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करतील. आणि आता मला तुम्ही खड्ड्यात गाडून टाका. हे शरीर नष्ट झालं की मी आता गंधर्व लोकाकडे प्रयाण करतो. मग त्याला खड्ड्यात पुरलं आणि हे आता पुढे निघालेले आहेत. शरभंग ऋषींच्या आश्रमात ते पोहोचले. इतकं सुंदर वातावरण आहे आणि शुद्ध आणि पवित्र. असं का? श्रीराम बघायला लागले. इकडे तिकडे बघतायत तर त्यांना समोर प्रत्यक्षात इंद्र बसलेला दिसला. आणि ते काय आपल्यासारखे काय सोफा खुर्चीवर बसत नाहीत, आकाशात. तो आश्रमच इतका भन्नाट होता, इतका वेगळं अद्भुत सगळं चित्रण होतं तिथे. असं आकाशात एक अत्यंत तेजस्वी असं इंद्र श्रीरामाने ओळखलं. कारण श्रीराम काय आहे? विष्णू आहे स्वतः. इंद्र दिसला आणि त्याला मनातूनच त्यांनी नमस्कार केला. इंद्र खरं तर शरभंग ऋषींशी काहीतरी संवाद करत होता, बोलत होता काहीतरी. तर तो संवाद चालू असताना श्रीराम आश्रमात गेले. आपल्याला शरभंग ऋषींना भेटायचं आणि त्याला येताना बघून इंद्र पळाला. तो सरळ स्वर्गलोकाकडे निघून गेला. का? तर त्याच्या मनात हे होतं की यांनी त्या रावणावर विजय मिळवल्याशिवाय आपण याला भेटायचं नाही. त्यांच्या स्वर्गातल्या गोष्टी त्यांना आठवत होत्या की विष्णूने रावणावर विजय मिळवला पाहिजे. नाहीतर उगीच त्याला इंद्राची आठवण झाली मध्येच तर त्याला ते सगळं पूर्वीचं जीवन आठवेल ना स्वर्गातलं. म्हणून त्याला आपण भेटायचं नाही, म्हणून तो निघून गेला. आता श्रीरामानी रावणावर विजय मिळवायचा आहे पण त्याला अजून वेळ आहे, म्हणून तो का निघून गेला वगैरे काही श्रीरामाला कळलंच नाही. त्याला विचित्र वाटलं. आणि मग शरभंग ऋषींनी काय केलं? स्वागत केलं रामाचं. सगळे ते आलेले आहेत म्हणून. आणि ते म्हणाले काय की श्रीराम म्हणाला मी काही तुमच्या याच्या संवाद चालला होता त्याच्या आड आलो आहे का? तर शरभंग ऋषींनी सरळ सांगितलं अरे तसं काही नाही आहे. काय झालं, माझी आता स्वर्गलोकाला जायची वेळ आली आहे, ब्रह्मलोकाला जायची वेळ आली आहे. त्याच्यामुळे मला न्यायला इंद्र आला होता. तर म्हणे तुमच्यासारख्या अतिथी आश्रमात येत असताना मी त्याला सांगितलं मी थोड्या वेळाने येतो. अतिथींचं स्वागत करणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी थांबलो आहे. तर त्यांनी श्रीरामाला सगळं हे विचारलं. शरभंग ऋषींनी क्षेमकुशल विचारलं आणि मग ते म्हणाले की तुम्ही अतिथी म्हणून आला आहात, तुमचं स्वागत असो. त्यांचं स्वागत केलं. त्या तिघांनीही त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि मी ठरवलं आहे म्हणे की तुमचं स्वागत झालं की आरामात ब्रह्मलोकाला जायचं. मग श्रीरामांनी आता विचारलं की आता रात्र होत आली आहे तर इथे राहण्यासाठी योग्य जागा कोणती? आता शरभंग ऋषींचा आश्रम ही काही जागा नव्हती. तिथे सगळे देव होते. सगळे देव असे आकाशामध्ये असे बसलेले होते. तर ती काही योग्य जागा नाही, इथं पत्नी बरोबर आहे. तर शरभंग ऋषींनी सांगितलं म्हणे सांगतो तुला पुढचा मार्ग. त्यांचं सगळं स्वागत केलं, त्यांना काही वस्तू दिल्या, त्यांना पुढचा मार्गच सांगितला आणि त्यांना सांगितलं की इथून थोड्याच अंतरावरती सुतीक्ष्ण ऋषींचा आश्रम आहे. म्हणजे तुम्हाला काही फार लांब जायला नको आणि हा भयानक प्रदेश आहे, तर तुम्ही सांभाळून जा आणि लगेचच आता निघा. आणि सुतीक्ष्ण ऋषी जे आहेत ते तुमच्या राहण्याची पण व्यवस्था करतील आणि पुढचा पण तुम्हाला मार्ग दाखवतील ते, असं सांगितलं. त्यांची सगळी त्यांचं सगळं स्वागत केलं आणि ऋषींना पुन्हा नमस्कार करून त्यांनी सांगितलं ऋषींनी की मंदाकिनी नदीच्या उगमाच्या दिशेने आता तुम्ही जा, म्हणजे तुम्हाला सुतीक्ष्ण ऋषींचा आश्रम दिसेल. मग त्या तिघांच्या समोरच तुमच्यासाठी मी थांबलो होतो त्यांनी सांगितलं ना. मग श्रीराम, लक्ष्मण आणि सीता निघाले. त्यांच्या समोरच त्यांनी काय केलं माहिती का? आपल्या ह्यानी म्हणजे आपल्या साधनेनी अग्नी प्रज्वलित केला आणि त्यात त्यांनी प्रवेश केला. साप जशी काठ टाकतो ना तसं शरीर त्यांनी हळूच बाजूला सोडून दिलं अग्नीमध्ये आणि त्यांनी कुमार रूप धारण केलं आणि अग्नींच्या ज्वाळांवर ते हलके होऊन असे त्या ज्वाळांप्रमाणे खालीवर होऊ लागले.
हां, आणि नंतर ते हळूहळू वर उचलले गेले. अतिशय विनम्र चेहरा होता त्यांचा आणि ते ब्रह्मलोकाला गेले. ब्रह्मदेव तिथे त्यांचं स्वागत करतायत. ऋषी ब्रह्मलोकाला निघून गेले. केवळ यांचं स्वागत करण्यासाठी ते थांबले होते. किती मनाचा मोठेपणा! अरे ब्रह्मलोक म्हणजे काय प्राप्त केलं, केवढी थोर गोष्ट आहे. पण तरीसुद्धा ते थांबले होते श्रीरामाचा मान ठेवण्यासाठी. आता हे सगळे तिघही जण पुढे निघालेले आहेत बरं का. पुढे निघालेले आहेत. अतिशय रम्य परिसर आहे. फुलं फळं भरपूर. ते पाहूनच नुसतं अगदी मन भरून येतं आहे. वेगवेगळे पक्षी, पक्ष्यांचे आवाज, पक्ष्यांचा गुंजारव. आणि तिथे ते आले. आश्रम दिसला त्यांना. आश्रमामध्ये आले. एक ऋषी पद्मासन घालून बसले होते आणि तेच होते सुतीक्ष्ण ऋषी. तिघांचं त्यांनी स्वागत केलं उठून. त्यांचं पाद्य अर्घ्य देऊन स्वागत केलं. श्रीरामा, मी तुमचीच वाट पाहत होतो रे. बरं झालं तुम्ही आलात. तेही म्हणाले, मी ब्रह्मलोकी जाणार होतो, पण तुमच्या भेटीसाठी मी तळमळलो होतो. बरं झालं तुम्ही आलात. त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सगळे उपहार वगैरे दिले. म्हणजे कंदमुळं, फळं हेच उपहार ना त्यांचे, दुसरं काय आहे त्यांना. त्यांच्याशी थोडीशी चर्चा केली आणि सांगितलं, इथे हा आश्रम जो आहे ना, मला आता ब्रह्मलोकाला जायचं आहे, तर इथे हा आश्रम हा तुमचंच घर समजा, तुमच्याचसाठी तो आहे. इथं तुम्ही राहा, इथे सगळ्या सोयी आहेत. तिथे त्यांनी रात्र काढली. सुतीक्ष्ण ब्रह्मलोकाला निघून गेले आणि अशा ब्रह्मलोकाला जाणाऱ्या सुतीक्ष्णांचे आशीर्वाद आता श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांना मिळालेले आहेत. मग पुढे गेल्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांना खरं म्हणजे अगस्ती ऋषींच्या आश्रमात जायला सुतीक्ष्ण ऋषींनी सांगितलं होतं. पण मध्ये अगस्ती ऋषींचा भावाचा आश्रम लागला. अगस्ती ऋषींचा भाऊ. आता ते काय होतं की काही कथांमध्ये वेगळं असतं, काही कथांमध्ये वेगळं असतं. तर अगस्ती ऋषींचा भाऊ हा दुसऱ्या कथांमध्ये असं आहे की वातापी राक्षस जो होता, हां, तर तो अतिशय त्रास देणारा वगैरे, म्हणजे पूर्वीच्या जन्मातला राक्षस, तो अतिशय त्रास देणारा तो होता. अगस्ती ऋषींनी अतिशय त्याचा नायनाट वगैरे केला. आणि सगळं या अगस्ती ऋषींच्या आधी जो त्यांच्या भावाचा आश्रम आहे ना, तो त्यांचा भाऊ कसा झाला, तर राक्षसांमध्ये अगस्ती ऋषींनी परिवर्तन केलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये त्यांचे विचार बदलवलेले आहेत. आणि आता अगस्ती ऋषींच्या आश्रमाजवळच हा त्यांच्या भावाचा आश्रम आहे. तिथलंच वातावरण इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की म्हणजे त्या राक्षसाचा वध केल्यानंतर सगळ्या राक्षसांच्या मनातला वैरभाव गेला. शांत वातावरण झालं. वैराचा नाश झाला. अगस्ती ऋषींचे गुण म्हणजे काय, राक्षसांची मनं तर बदलवलीच. विंध्य पर्वत जो आहे, वेडेवाकडे वारे अडवून धोधो धोधो पाऊस पाडायचा. त्या विंध्य पर्वताशी बोलून त्यांनी नम्र केलं की हा तुझा खोडकरपणा काढून टाक. म्हणजे निसर्ग शक्तींना सुद्धा त्यांनी कब्जात घेतलं होतं. समुद्र एवढा तिथला खवळायचा, एवढा खवळायचा. त्याला सांगितलं एवढं खवळू नकोस. त्याचं एकदा सगळं शोषणच करून टाकलं त्यांनी. एका श्वासात त्याचं शोषण केलं. त्यामुळे सगळ्या निसर्ग शक्तीसुद्धा त्या अगस्ती ऋषींना भिवून वागत. प्रत्येक ऋषींचं काहीतरी एक वेगळं वैशिष्ट्य आहे. अशा अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये हळूहळू ते पुढे गेलेले आहेत. पण या सगळ्या अगस्ती ऋषींच्या गुणांची त्यांना कल्पना या त्यांच्या भावाच्या आश्रमामध्ये आली. आता त्या अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये ते आलेले आहेत आणि त्यांना पूर्णपणे यांची कल्पना आली आहे अगस्ती ऋषींची. तर त्यांनी त्यांचे चरण धरलेले आहेत. अगस्ती ऋषींनी त्यांचं स्वागत केलं, अतिथी स्वागत, पूजा केली. फळं मुळं सगळी जी काय उपकरणं असतात मुनी वेश धारण करणाऱ्यांना, ती उपकरणं दिली. संध्येची उपकरणं दिली, संध्या करा म्हणून. श्रीरामाला
सांगितलं की तू आलेला आहेस ना, मी तुझी वाट पाहत होतो, सगळ्या ऋषीमुनींचं तू आता रक्षण करणार आहेस, मला सगळं माहिती आहे. विश्वकर्म्यांनी बनवलेलं धनुष्य आहे ते तू घेऊन जा. ब्रह्मदेवानी दिलेला जो दैदिप्यमान असा बाण आहे, एक बाण कुठे मारलंस तर सगळं खलास होईल. आणि इंद्राने दिलेले 2 अक्षय भाते, कधीही बाण संपतच नाहीत, कारण गेलेला बाण परत येतो त्याच्यात. त्याच्यामुळे हे सगळं विष्णूंनी ज्या साधनांनी, ज्या आयुधांनी राक्षसांचा संहार केलेला आहे, ती सगळी आयुध श्रीरामा तू घेऊन जा. इतके अगस्ती ऋषी खुश झाले, आनंदून गेले आणि सगळं श्रीरामाला दिलं. आणि तू अतिशय यशस्वी होशील, तुझ्या इतकं यशस्वी या पृथ्वीवर कोणी नाही. केवढा मोठा आशीर्वाद आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं, तुमच्या तिघांच्याही भेटीनी अतिशय मला आनंद झालेला आहे. तिघांची त्यांनी स्तुती केली, सीतेची, लक्ष्मणाची सुद्धा स्तुती केली रामाच्या बरोबरीने. आणि सांगितलं की सीतेला बिचारीला त्रास सहन करावा लागतोय. पुढे ते म्हणाले, केवळ पतीच्या प्रेमामुळे ती आलेली आहे रामा, तिला सतत प्रसन्न ठेव, कारण वनाचा मार्ग खूप अवघड आहे, तर ती प्रसन्न राहील असं वाग, तिला कंटाळा येता कामा नाही. आणि त्यांना श्रीरामाने विचारलं जाताना की आता इथे ह्याच्या पुढे थोडंसं काय होतं आहे, रात्र झाली म्हणून त्या आश्रमात राहायचं, सारख्या जागा शोधाव्या लागत आहेत, तर ह्याच्या पुढे आता घनदाट अरण्यच आहे, अजून घोरघोर अरण्यात जाण्यापेक्षा ह्याच्या पुढे अशी कोणती जागा आहे की जिथे आम्ही थोडंसं विसावू शकू, आरामात राहू शकू, वनाचा काळ काढू शकू, कंठू शकू. तर त्यांनी सांगितलं, राहायला योग्य अशी जागा, स्वच्छ पाणी आहे, शांतता आहे, मनोहर वातावरण आहे, फळाफुलांनी लगडलेल्या बागा आहेत, असं एक स्थान आहे, ते म्हणजे पंचवटी. इथे जाऊन तू राहा असं त्यांनी सांगितलं की पंचवटीत जा. मग आता पंचवटीला निघाले, ऋषींचा आशीर्वाद घेतलाय, जबरदस्त खुश आहेत अगस्ती ऋषी आणि ते निघालेले आहेत, पंचवटीच्या वाटेवर आहेत आता. तर त्यांना पंचवटीला जाताना अतिशय एक महाकाय प्राणी दिसला. महाकाय. श्रीरामांना हे झालं, संशय आला की हा काय आता राक्षस दिसतोय मायावी. तर त्यांनी विचारलं, तू कोण आहेस? अतिशय गोड आवाजात, मधुर आवाजात स्वतःचं ओळख करून दिली. खरं तर सांगायचं तर सगळा जो हे आहे, काय म्हणतात, घराण्याचा परिचय करून दिला. या अमक्याचा मुलगा हा, अमक्याचा मुलगा तो, याला 2 मुली, त्याला 2 मुलं, मग अमक्याचा मुलगा मी आहे असं सांगितलं त्या जटायूने. तो जटायू होता. श्रीरामाला मग समजलं का, तर त्यांनी सांगितलं की मी दशरथ राजा तुमचे पिताश्री आहेत, तुम्हाला मी ओळखलेलं आहे, तुम्ही खूप लहान असताना मी आलेलो आहे. आणि दशरथाचं कुणाशी मैत्री होती तुम्ही बघा. आणि दशरथ राजा माझा आवडता मित्र आहे, सगळ्यात जवळचा मित्र आहे तो, म्हणून तुम्हाला जी मदत लागणार आहे, कारण अरण्य घोर आहे, सगळ्यांना कल्पना होती हे इथे आलेत तसं जीवन कठीण आहे, तर तुम्हाला जी मदत लागेल ती मी करणार आहे. आणि प्रसंगी सीतेचं संरक्षणसुद्धा मी करीन. त्यांना अगदी अतिशय दिलासा मिळाला आहे श्रीरामाला की चला इतक्या कठीण जागी आपल्याला कोणीतरी मिळालं. मग पंचवटीत आले. जवळ जलाशय आहे, फळाफुलांनी भरलेली जागा आहे, रमणीय परिसर आहे, असा परिसर शोधला त्यांनी पंचवटीत. आणि तिथे त्यांनी एक सुंदरशी पर्णकुटी बांधली. दररोज गोदावरीवर स्नानाला जायचं, धार्मिक विधी करायचे, स्नानसंध्या करायची आणि अग्नी पेटवायचा, छोटंसं अग्निहोत्र करायचं, सगळे विधी. नंतर सीता फुलं आणायची, मानसपूजाच करायची, कोणते देव आणि कोणतं काय, सगळी सृष्टी म्हणजेच माझा देव आणि विष्णू तर स्वतःच देव आहे,
मग ती सीता फुलं जाऊन आणायची आणि अत्यंत तिला हौस होती फुलपानांची. मग ती पूजा करायची. म्हणजे जी जागा आहे तिथंच परमेश्वर आहे, तिथं ते श्रीराम ती फुलं व्हायचे. असे दिवस अत्यंत आनंदात कंठत असताना भरताबद्दल सुद्धा आठवण झाली की किती भरत प्रेमळ आहे, दयाळू आहे. असं त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. पर्णशाळेत बसले होते आणि लक्ष्मणाने सांगितलं की मला कल्पना नव्हती काय आहे इतकं दयाळू असेल म्हणून. तर त्यांनी सांगितलं. श्रीराम म्हणाले नाही, तो परम दयाळू आहे आणि तो आता म्हणे वल्कल नेसून राहणारे, तिथे मुनिवेश धारण करणारे, तो जाणार नाही आहे अयोध्येत. अशा त्यांच्या गोष्टी चालल्या आहेत. अत्यंत आठवण येते भरताची. दोघांचे डोळे भरून आले आहेत. आणि असं करता करता तिथे काय झालं, भयानक आपलं रूप घेऊन अशी कुरूप राक्षसीन तिथे आलेली आहे. अतिशय घाणेरडे हावभाव तोंडाचे आणि काहीतरी वाकडी तिकडी तोंड करायची, घाबरवून सोडायचं. मग तिच्या लक्षात आलं हे काही घाबरत नाही आहेत. मग तिने मनोहर रूप घेतलं, अतिशय सुंदर रूप घेतलं आणि चौकशी करायला लागली की आता या वनात तुम्ही कशासाठी आलेले आहात, तुम्ही तर तपस्वी दिसताय आणि ही स्त्री कशी काय, हा प्रदेश तर राक्षसांचा आहे, मग तुम्ही कोण आहात. श्रीराम एकदम सरळ स्वभावाचे, त्यांनी ओळख करून दिली. सरळ सरळ असा दशरथ राजा आहे, त्याचे आम्ही पुत्र आहोत. मग तिला सांगितलं तू कोण आहेस. आणि मग ती काहीतरी वेगळी दिसली, रूप बीप बदलणारी. म्हणून तिला सांगितलं बऱ्या बोलानी खरंच सांग, अशी धमकी दिली. तेव्हा ती जरा घाबरली आणि तिने सांगितलं मला इच्छेला येईल तर रूप धारण करता येतं. मी रावणाची विभीषण, रावण आणि कुंभकर्ण यांची बहीण आहे. खरं दूषणसुद्धा माझेच भाऊ आहेत. या 5ही भावंडांमध्ये मी बलवान आहे, हे लक्षात ठेव. नुसतं तूच मला घाबरवू शकत नाहीस. आणि तू तर पुरुषोत्तम आहेस, म्हणजे मी बलवान आहे, चांगली वाटेल ते छान रूपसुद्धा मी घेऊ शकते. आणि तू तर पुरुषोत्तम आहे, तुझा माझा संबंध चांगला येणार आहे. या दोघांची काही चिंता करू नको, त्यांना कुठे ठेवायचं, त्यांना मी खाऊन टाकीन. आणि मी अतिशय हे झालेली आहे, तुला पाहून आनंदित झालेली आहे. मग आपण दोघंच राहू. श्रीराम असा हळूवार हसत म्हणाले, मंद मंद हसत म्हणाले. तिला समजावलं की अगं देवी, तुला खरं सांगू का, माझा तर विवाह झाला आहे, ही बघ माझी पत्नी. पण हा माझा भाऊ आहे ना, तो लहान आहे, तो अविवाहित आहे, तरुण आहे, रूपवान आहे, तुझ्यासारखं रूपवान आहे, तुला सुंदर, तुला साजेसा आहे बघतो. मग शूर्पणखा लक्ष्मणाकडे गेली लढीवाळपणाने आणि त्याला बनवायला लागली की तू असा आहेस, तू छान आहेस, तू तसा आहेस. लक्ष्मणाने सांगितलं हे बघ, मी दास आहे, दास, श्रीरामांच्या पायांचा दास आहे मी, चरणांचा. हे माझे मोठे बंधू आहेत. तू माझ्याशी जर काही विवाह केलास तर तू काय करशील माहिती आहे का, तुला दासी व्हायचं आहे का, इतकी सुंदर दिसणारी तू, माझ्यापेक्षाही तू सुंदर दिसतेस. आणि मग तिच्या लक्षात आलं हे श्रीरामच आपल्याला पाहिजेत, पण ते त्या स्त्रीच्या असण्यामुळे ते आपल्याला टाळतायत असं तिला वाटलं. राक्षसीण आहे ती. मग ती सीतेकडे धावली तिला मारून टाकण्यासाठी. मग मात्र श्रीरामांनी काय केलं, लक्ष्मणाला आज्ञा दिली. आता काय आज्ञा दिली की लक्ष्मणाला अशी आज्ञा दिली की लक्ष्मणा, हिला मोकळं सोडायचं नाही आहे अजिबात. तिला अजिबात मोकळं सोडू नकोस. आणि लक्ष्मणाने आता आज्ञा पालन केलं, आज्ञाधारकपणा केला, तलवार काढली आणि तिचं नाक आणि कान कापून टाकलं, जोरात किंचाळली, सैरावैरा धावत सुटली आणि खरं राक्षसाकडे गेली. तुम्हाला माहिती आहे ना, ते जनस्थान आहे पंचवटीमध्ये, तिथे सगळे राक्षस राहतात. हा वृत्तांतात तिने सगळा खर राक्षसाला सांगितलं. अनेक राक्षस तिथे राहतात लाखोंच्या संख्येने. आणि त्याला सांगता सांगता शूर्पणखा मूर्छित झाली, कारण कान आणि नाक कापून टाकणं काय सोपी गोष्ट आहे, अंगाचे अवयव. आणि आता खर चिडलेला आहे, तो संतापला, निघाला. 14 राक्षस बरोबर घेतले, कारण काय तिने सांगितलं हे असे 2 तापस पुरुष आलेले आहेत, तापसी आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर ती स्त्री आहे. तर
तिने सांगितलं. मग खराला वाटलं की 14 राक्षस बास आहेत. 14 राक्षसांचं सैन्य घेतलं बरोबर आणि शूर्पणखेला पण बरोबर घेतलं की तू आता बरं नाही वगैरे करत राहू नको, माझ्याबरोबर चल मला दाखवायला. आणि पर्णशाळेत हे बसलेले आहेत पुन्हा एकदा गप्पा मारत सर्वजणं. आणि हे सगळे 14 राक्षसांसह आला तो खर शूर्पणखेबद्दल जाब विचारायला आला. लक्ष्मणाला सांगितलं, तू आता सीतेजवळ राहा. श्रीराम उठलाय, आता सीता बिता कोणी नाही, सीता लक्ष्मण हे कोणी नाही. लक्ष्मणाला खून केली, तू सीतेजवळ राहा. लक्ष्मण थोड्या वेळाने तो आश्रम सोडून सीतेला घेऊन गुहेत गेलेला आहे, खूप खोल असं, जिथे कोणीही येऊ शकणार नाही. कारण काय, इकडे श्रीरामांना पळवलं की तिकडे परत आहेच दुसरे राक्षस त्रास द्यायला. तर जे बळ श्रीरामाचं आहे ते लक्ष्मणाचं असेलच असं नाही. तर लक्ष्मणाला सांगितलं, हिच्या जवळ राहा, हिचं रक्षण कर. आणि शांतपणे एकटा श्रीराम 14 राक्षस बरोबर असलेल्या आणि शूर्पणखा आणि खरा समोर जाऊन उभा राहिला शांतपणे. मन जर स्वच्छ असलं तर मनुष्य काहीही, कारण निर्भय होतो तो. मग त्यांनी सरळ सांगितलं, जाब विचारला, का केलंस तू असं? त्याचं कारण म्हणे, मी सांगतो तुला, जास्त सांगत नाही, तिलाही माहिती आहे स्वतःला, तिने तुला सांगितलंच असेल, कारण बाकीचं सगळं सांगितलं म्हणजे हेही सांगितलं असेल तिने काय केलं. तर म्हणे, तुम्ही लोक मलाही त्रास दिलातच विनाकारण, मी काय आलो नव्हतो तुमच्याकडे, मी माझा शांत राहत होतो. दुसरी गोष्ट म्हणजे वनात ऋषीमुनींना सतत त्रास देता, त्यांचे प्राण घेता, म्हणजे त्यांनी कोणाच्या जीवावर राहायचं, ते काय तुमचं वाईट करतात. आणि म्हणून त्याच्यासाठी खरं सांगायचं तर सगळ्या राक्षसांना मारायलाच मी वनात आलेलो आहे. बोला, काय तुम्हाला हवं आहे, कोणता प्रसाद हवा आहे? ऋषीमुनींच्या आज्ञेनेच मी इथे आलो आहे तुम्हाला सगळ्यांना मारायला. राक्षस सगळे संतापले. आता तू जगत नाही श्रीरामा, तू लक्षात ठेव तुझा काय आता होणार आहेत हाल. श्रीरामाने क्षणाचाही विलंब केला नाही, कारण हे सगळे राक्षस आहेत. मग त्यांनी नाराच नावाचे 14 बाण काढले आणि एका पाठोपाठ एकेका राक्षसावर मारायला सुरुवात केली. एक काही क्षण तो थांबला नाही आणि सगळे 14 राक्षस एकेका बाणात जमीनदोस्त झालेले आहेत. मग काय झालं, खराला खूप संताप आला, ताबडतोब निघून गेला इथनं आणि 14,000 सैन्य आणलं राक्षसांचं. जनस्थानामध्ये खूप राक्षस राहतात. 14,000 सैन्य आणलं आणि सेनापती दूषण यालाही बरोबर घेऊन आला. त्याच्या दूषणाबरोबर दुसरे 4 सेनापती अजून आणले. त्यांनी सगळ्यांनी अचानक श्रीरामांना वेढलं, त्यांच्यावर बाणांचा वर्षाव केला आणि रामाने सगळे बाण परतवून लावले. श्रीरामांनी शेकडो बाण मारायला सुरुवात केली. आता हजारो लाखो राक्षस गतप्राण झाले. 14,000 राक्षस आहेत ते, अनंत बाण मारले. आणि मग त्यांनी विचार केला की आता एक एक बाण मारून उपयोग नाही, किती थकून जातो मी, क्षणाचाही विलंब लागायला लावत नाही आहे आणि किती बाण मारू. मग त्यांनी एक गंधर्व अस्त्र सोडलं आणि सगळ्या एकेका राक्षसाच्या ते मागेच लागलं गंधर्व अस्त्र. त्या राक्षसाच्या मागे लागायचं, त्याला पाडायचं जमिनीवर. तो गेला की दुसरा राक्षस दिसला की त्याच्या मागे लागायचं, त्याला जमिनीवर पाडायचं. असे सगळे राक्षस जमीनदोस्त केले. आता 5,000 राक्षसांचं सैन्य घेऊन दूषण आलं आहे. आता त्यालाच लक्ष केलं श्रीरामांनी आणि रथ, सारथी, घोडे, सगळं त्याचे सगळे दूषण आणि 5,000 जे सैन्य आणलंय, पहिल्यांदा त्याचे रथ, सारथी, घोडे सगळे नष्ट करून टाकले. तो जमिनीवर कोसळलेला आहे, कारण श्रीराम स्वतः पायी युद्ध करतात, पायानी, म्हणजे त्यांच्याकडे काही रथ नाही, काही नाही. त्याच्यामुळे तो दूषण आहे ना जमिनीवर कोसळला आहे. आता काय झालं, दूषण खतम, अनेक राक्षसही गेले, दूषणाचाही वध झालाय. आता फक्त खर आणि त्रिशिरा राक्षस हे दोघंच तिथे आहेत उरलेले. आता श्रीराम पायी आहेत आणि ते सारखे रथात येऊन फिरतात. मग श्रीरामांनी ठरवलेलंच आहे की त्यांचे रथच पहिल्यांदा नष्ट करायचे. त्रिशिराचा बाण रामाच्या आता कपाळाला लागलाय. राम अतिशय चिडले आणि मग काय केलं, 14 बाण सोडले. पहिल्या
4-5 बाणात त्याचे रथ सारथी घोडे पहिले धुळीला मिळावले आणि नंतरच्या 3 असे बाण मारले की त्याची पहिल्यांदा 3 शिरं, त्याला 3 शिरेत म्हणून त्रिशिरा राक्षस, त्याची 3ही शिरं पाठोपाठ, कारण सावकाश शिरं तोडली तर ते परत पहिलं शिर येतं, पुन्हा ते उगवतं, म्हणून खण एका क्षणात त्यांची 3ही शिरं नष्ट केली 3 बाणांनी, धडा वेगळी केली आणि अशा रीतीने त्रिशिरा राक्षसाचाही वध केला. आता खर एकटा उरलेला आहे. खराशी मात्र रामाचं घनघोर युद्ध, त्याला तो आटोपलाच नाही आहे. काय झालं, त्यांनी रामाला घायाळ केलं, रक्तबंबाळ केलंय, धनुष्य तुटलं रामाचं आणि राम एकदम बेभान झाला. त्याने वैष्णव धनुष्य आता हातात घेतलंय, अगस्ती ऋषींनी दिलेलं वैष्णव धनुष्य, आणि 6 बाण पाठोपाठ मारले. 3 बाण त्या खरं राक्षसाच्या छातीत घुसलेले आहेत आणि नंतर त्याचे रथ सारथी घोडे सगळं नष्ट करून आता काय केलं, खरानी गदा उगारली श्रीरामांवर आणि तो मारणार इतक्यात त्या बाणांनी त्याचे तुकडे केले आहेत गदेचे, आणि अग्नी निर्माण करणारा एक बाण श्रीरामांनी असा प्रत्यंच्या ओढली, कानापर्यंत प्रत्यंच्या ओढली की सण्णकन तो जाऊन खराच्या छातीत घुसलेला आहे. खर जमिनीवर कोसळला. एकटे श्रीराम आणि एवढे राक्षस. कारण काय, धर्मचरण आहे ना, धर्माचरण आहे त्यांचं. हे धर्माचरण मोठं अभय आपल्याला निर्माण करतं. श्रीराम सगळं आटपून पर्णकुटीत परतलेले आहेत. लक्ष्मण सीतेला घेऊन गुहेतनं परत आला आश्रमाकडे. तिथे येऊन सगळ्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला. श्रीराम विजयी झाले म्हणून श्रीरामांचं पूजन केलं लक्ष्मणाने, आणि यशस्वी पती म्हणून सीतेने श्रीरामांना ओवाळलेलं आहे. आणि ही बातमी घेऊन आता काय हे शांत बसणार आहेत का? काही राक्षस आणि शूर्पणखा तर केव्हाच पोचली आहे रावणाकडे की असं सगळं झालं, संतापली आहे ती, अपमान झालेला आहे तिचा. सगळे रावणाकडे गेलेत. हे कोण आहेत मृत्यूला आवाहन करणारे, कवटाळणारे, असं म्हणतोय रावण. आणि राक्षस म्हणाले, घाई करू नकोस तू, तुला सगळ्याची घाई असते. अतिशय तेजस्वी आणि पराक्रमी 2 शूर वीर आहेत. रावणाने विचार केला, युद्धात हा मला हरवेल, युद्ध न करता याच्या मर्मावर बोट कसा ठेवू, कशी हार याला आयुष्यभर मानायला लावू, कसा लोळवू याला, असा त्यांनी विचार. कारण राक्षसी वृत्तीचा आहे तो. इतक्या सहजी आपल्याला रामाचा काटा काढता येणार नाही. आणि म्हणून रावण त्याला राहवलं नाही. आता मारीच्या राक्षसाकडे, जनस्थानाकडे तो आलेला आहे आणि मारीच्याकडे आला आहे. मारीच म्हणाला, आलासच कशाला? मारीच अतिशय सौम्य. तुम्हाला आठवत आहे का, आपण ज्यावेळी मारीच आणि सुबाहू यांचा वध करायचा होता तर मारीच्याला काय केला, तो जरा चांगल्या वृत्तीचा आहे राक्षस असला तरी. कसा विभीषण होता चांगला, तसा तो सुधरेल काही दिवसांनी, म्हणून त्याला आहे ना रामाने एका बाणाने समुद्रात फेकून दिलं. आठवत आहे ना, त्याला मारलेलं नाही, सुबाहूला मारलेलं आहे. तो अतिशय दुष्ट होता. तर मारीच त्याप्रमाणे म्हणालाच रावणाला की खरं म्हणजे ते अतिशय धर्मज्ञ आहेत श्रीराम. तर मारीच म्हणाला की तुझ्या हजारो लाखो स्त्रिया आहेत, तुझ्या मनात काय वाईट विचार आलाय मला कळलेलं आहे. हजारो तुझ्या स्त्रिया आहेत, त्यांच्याबरोबर तुझं काही वैभव कमी आहे? जा ना तू लंकेत सरळ आनंदात राहा. त्याच्या मागे लागून तू काय करणार आहेस? आणि राक्षसांचं राक्षस बघून घेतील, थोडे तुझे सगळे हे होते ते. आणि त्याला श्रीरामाला त्याच्या पत्नीबरोबर त्याला वनात सुखात राहू दे, तुझं काय जातं आहे? मारीचाने खूप अडवण्याचा प्रयत्न केला पण रावणाच्या मनातलं ते गेलेलं नाही आहे. हो, आता तो त्याचा काटा काढणार आहे. खरं म्हणजे तुला वैभव आहे ना, तूच यशस्वी आहेस. सांगितलं, रामापेक्षा तू यशस्वी आहे आणि तू जास्त पुढे गेलेला आहेस. तू कशाला त्याच्या नाशाची काळजी करतोय? आणि तो आहे ना, तो अतिशय तेजस्वी आहे, धर्मज्ञ आहे, त्याच्या मागे लागू नको. त्या लोकांचे जर तळतळ लागले ना,
हे बघा, या मारीच्या राक्षसापासून रावणाला समजवायला सुरुवात झालेली आहे. विभीषणाने तर लाखो वेळा आणि अनेक म्हाताऱ्या राक्षसांनी हजारो वेळा रावणाला समजावलेलं आहे. हे लोक अतिशय धर्मज्ञ आहे, सीता पतिव्रता आहे, त्यांचे शाप लागून लागून तूच काय तुझा वंशसुद्धा नष्ट होईल. आणि त्याप्रमाणे वंशसुद्धा नष्ट झाला. तळतळ इतकी सोपी नसते, खूप तळतळायला लावलं होतं रामाला आणि सीतेला. म्हणून मारीच्या राक्षसापासून ही सुरुवात झालेली आहे रावणाला समजवायला. तर आपण आता पुढचा भाग जो आहे, ह्याच्या पुढचा भाग तो उद्या बघूया. हां, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. राजाधिराज श्री रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय.